नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या ग्रेप्स फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, ही आपली रिकडची प्लॉट आहे. थॉम्सन सीडलेस व्हरायटी आहे आणि हिची जी रिकड डेट आहे ती आहे 2 फेब्रुवारी 2026. तर यामध्ये जी ग्राफ्टिंगनंतर जी झाडं चांगली वर गेलेली होती, सपोज ह्या लेवलची जी झाडं आहे ती झाडांना ऑलरेडीच पहिल्यापासूनच त्यांचा जो काही तोप होता तो चांगलाच होता. त्यांना पंजा मारण्यासाठी काही जास्त विशेष अडचण नाही आली आणि खूप काही जास्त खतांची मात्रा देण्याची गरज नाही पडली. परंतु काही झाडं अशी आहेत की जे ग्राफ्टिंग केल्यानंतर खूपच कमजोर होती. जसे झाड बघितलं, हे झाडाची आपण जी काही रिकट केली ही फक्त 2 डोळे ठेवून केलेली. कारण याला ग्रोथच नव्हती आणि काडीची जी मॅच्युरिटी होती ती 2 डोळ्यावरच होती. तरी पण तुम्ही बघू शकता याची ग्रोथ बाकीच्या यांच्या तुलनेमध्ये कमी आहेत. आणि याचा जो काही शेंडा आहे हा पण पूर्णपणे लॉक झालेला होता आणि पूर्ण बारीक पडलेला होता. तर अशी जी झाडं आहेत ही बरीचशी झाडं आहेत माझ्या बागेमध्ये. कारण साधारणतः 12 मेची आपण रूट स्टॉकची लागवड केली होती आणि त्यानंतर कंटिन्यू पाऊस होता आणि आपलं वावर पण काळपोटी आणि उपळट असल्यामुळे हुंडी एवढी व्यवस्थित झाली नव्हती. पण तरी पण प्रयत्न करू आपण बनवलेलं आहे बऱ्यापैकी. तर हा शेंडा पूर्ण बारीक पडल्यानंतर मी काही स्प्रे घेतले. त्यामध्ये ज्या स्प्रेचे मला चांगले रिझल्ट आले ते तुमच्यासोबत शेअर करतो. आता बरेचसे जे झाडं आहेत तुम्हाला दाखवतो. हे बघा, याची रिकडसुद्धा 2-3 डोळ्यावर केलेली आहे आणि आज चांगले रिझल्ट दिसत आहे मला. याची पण रिकड बघा. तर म्हणायचा उद्देश असा आहे का जी झाडं ऑलरेडी रिकट करण्यापूर्वी चांगली स्ट्रॉंग होती इथपर्यंत कमरेपर्यंत, तर त्यांची ग्रोथ एकदम सुपर आहे. पण जी झाडांची रिकट करायला आपल्याला फक्त 1-2 डोळे मिळाले होते त्यांची ग्रोथ ही कमी होती. आता ही ग्रोथ जास्त झाली आहे, ही ग्रोथ खूपच कमी होती. स्प्रेमुळं ग्रोथ वाढलेली आहे. तर आपण काय केलेलं होतं यासाठी, हा शेंडा पूर्ण बारीक होता तर हा जाड व्हावा आणि ग्रोथ चांगली व्हावा यासाठी आपण याला आपला जो काही जे आहे तो 10 PPM आणि आपलं जे काही डायमोर आहे ते डायरेक्ट 1 ml टाकलं होतं आणि एक त्र्यंबकराजचं एक लॅविश म्हणून एक पोषक येतं ते पण 1 ml घेतलं होतं. तर त्याचे मला एकदम छान रिझल्ट मिळाले. म्हणजे तुम्हाला मी फोटो टाकेल, एकाच झाडाचे 2 फोटो टाकेल, फवारणीपूर्वी आणि फवारण्यानंतर काय फरक दिसला तो. तर 8 दिवसामध्ये मला खूपच ग्रोथ मिळाली. साधारणतः इथपर्यंत असेल हे झाड, तर एवढी ग्रोथ मिळाली. ही जाडी पण बघू शकता, ज्यामुळे झाड पण एकदम ग्रोथ घेऊन राहिलं. फक्त कंडिशन अशा का थ्रिप्सवर लक्ष द्या, कारण खूप थ्रिप्स पण होते. थ्रिप्स पण मॅनेज करावंच लागणार आहे. थ्रिप्स नसावेत प्लॉटवर आणि पाण्याचा ताण नसावा. त्यानंतर तुम्ही जर हे स्प्रे घेतला तर तुमची पण जी शेंडा खूपच बारीक पडलेला असेल तर त्या झाडांची ग्रोथ तुम्हाला एकदम चांगली मिळेल. एक माहिती शेअर करावी त्यामुळे व्हिडिओ बनवत आहेत. तसेच अजून बरेचसे व्हिडिओ आता हे स्ट्रक्चर वगैरे आणि बरेचसे व्हिडिओ टाकण्याचा मी प्रयत्न करेन. धन्यवाद.